पुणे जिल्ह्यातल्या आपण बातम्या बघूयात। पुणे मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गावर चाचणी मुठा नदीपात्रामधून मेट्रो धावली। पुण्याच्या पर्वती जलकुंभाच्या विद्युत आणि पंपिंगच्या देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। पुण्याच्या रिंग रोड भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात। जमीन मालक मला माल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 6 तालुक्यातील 84 गावांमधून भूसंपादन। पुणे महानगरपालिकेचा हायड्रोजन निर्मितीबाबत एक पाऊल पुढे। प्रायोगिक तत्वावर 0.6 टन हायड्रोजनची निर्मिती केली जाणार। पीएमपीएल बससाठी इंधन वापरलं जाईल। पुण्यातील संघर्ष सेनेकडून आता मेडिकल किटचं वाटप करण्यात आलंय। पुण्याहून अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी संघर्ष सेनेकडून सुविधा देण्यात आल्या। पुण्याच्या भोर आणि वेल्हा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून तयारी। पुण्याच्या चाकणमधील चिंबळी गावातील शेतकऱ्यांना फुलवली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानं सीमा जाधव या महिला शेतकऱ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर डावा कालवा वितरण व्यवस्थेचं आमदार संग्राम थोपटेंच्या हस्ते भूमिपूजन। कामासाठी 28 कोटी 47 लाखांचा निधी मंजूर।